डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सर्व महिलांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। या ठिकाणी आज जो आपण विषय बघितलेला आहे या विषयावर खास मी चर्चा करणार आहे आणि ही चर्चा सुद्धा झाली पाहिजे, कारण की या ठिकाणी माझं सुद्धा एक भावनिक नातं आपल्या सर्वांशी जुडलेलं आहे। डबल अकॅडमीचे सुद्धा आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी आपण लेक्चर्स बघितलेले, त्या निमित्तानं मला कर्ज फेडण्यासाठी हा खरंच एक सुवर्ण संधी आहे आणि तुमचं जे मनामध्ये काही भावना आहेत त्या भावना या ठिकाणी मोकळ्या सुद्धा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आपण या गोष्टीचा वापर करू शकतो। या ठिकाणी पहिले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की मी ते थोडक्यात या ठिकाणी घेणार आहे, नंतर पूर्ण गोष्टी किंवा पूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। येथे कोणतीही जाहिरात केली जाणार नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे। नंबर 1 या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की या ठिकाणी हा जो निकाल लागलेला आहे या निकालाची मेरिट लिस्ट लागणार आहे का? तर मित्रांनो सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या गोष्टीची मेरिट लिस्ट हे लागणार आहे। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार। नंबर 2 तुमचा प्रश्न आहे की या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागणार का? तर या ठिकाणी बऱ्याच महिलांनी 2-2 ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आता हे सिलेक्शनसाठी ते एकाच ठिकाणी जॉईनिंग करतील। काही महिलांनी कदाचित तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा तिसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे, तर याला त्यांची गलती नाही, कारण की त्यांचा जुना फॉर्म तसा भरलेला असल्यामुळे त्यावेळेस तशी ती या ठिकाणी होतं, तो नवीन काही असल्यामुळे त्यांनी भरलेला आहे, तर त्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांचं सिलेक्शन होईल। तर मग अशा या रिक्त जागेचं काय होईल? तर या गोष्टीसाठी वेटिंग लिस्ट सुद्धा तुमची लागायला पाहिजे किंवा आपण लावायला लावूया। सरकार लावेल याची गॅरंटी आहे का? नाही। तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि हे आपल्याला काहीतरी करण्यासाठी मी एका ठिकाणी येण्यासाठी नुसतं यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकून जमणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे जेवढे सोशल प्लॅटफॉर्म आहेत, तुमचं स्टेटस, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्या ठिकाणी शेअर करावं लागेल। तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करावं लागेल, जेणेकरून या ठिकाणी या गोष्टीबद्दल आपण जे करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, जागृती करायची आहे, त्याच्यावर तारीख ठरवायची आहे। त्यासाठी मी ANM 2024 ANM 2025 एक टेलिग्राम ग्रुप तयार करत आहे। या ग्रुपला आपल्या सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, तेथे जाऊन आपण हा ग्रुप जॉईन करायचा आहे। तसंच या ठिकाणी आता आपला मुख्य जो प्रश्न आहे, लिस्ट लागणार आहे का? तर या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। नंबर 2 या ठिकाणी आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की रिक्त जागेचं काय होईल आणि ह्या रिक्त जागा परत निघतील का? कारण की IBPSचा जो क्रायटेरिया होता 90 मार्काचा, बऱ्याच महिला त्या ठिकाणी पेपर कठीण असल्यामुळे पहिला नॉन पेसाच्या एक्झाममध्ये तिथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत। मात्र त्यांचा अभ्यास खूप होता, त्यांना कॉलेजमध्ये 80% 70% मिळाले। दुसरी गोष्ट त्यांना त्या ANMच्या डिग्रीमध्ये डिप्लोमामध्ये भरपूर मार्क मिळाले। बऱ्याच वेळेस या ठिकाणी अजून सुद्धा एक प्रश्न निशंकित आहे की ANM वाले घेतील की GNM वाले घेतील, ANM वाले घेणार आहे, GNM वाले घेणार की नाही घेणार, त्यामुळे सुद्धा जागा रिक्त राहू शकतात। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला ह्या जागा जर भरायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी शांत राहून जमणार नाही। ह्या जागा भविष्यात येतील तोपर्यंत तुमचं वय संपलेलं असणार आहे। बऱ्याच महिलांना एकदा चान्स मिळालेला आहे, अशा महिलांनी त्यांची होप सोडली होती। कितीतरी आपल्या जवळपास 2 ते 2,500 या ठिकाणी महिला आरोग्य सेविका या ठिकाणी लागलेला आहे। मला इथं मार्केटिंग करायची नाही, पण इथं सांगतो की त्यातील काही महिला अशा आहेत की ज्यांचं वय संपलं होतं, मात्र एक वेळची चान्स म्हणून त्यांना सिलेक्शनसाठी संधी दिली। मात्र IBPSनं पहिल्या शिफ्टमध्ये एक पेपर कठीण काढला होता, त्यामुळे त्या 90 क्रॉस सुद्धा होऊ शकल्या नाही आणि परिणामी जागा काय झाल्या, रिक्त राहिल्या। तर ह्या रिक्त जागा आपल्याला ताबडतोब भरण्यात याव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री किंवा त्यांचं जे काही शिष्टमंडळ असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील किंवा कोणी या ठिकाणी मान्यवर असतील, तर अशा लोकांना आपल्याला भेटायचं आहे। त्यासाठी आरोग्य संचालक असतील, त्यासाठी मी तुमच्यासाठी एनी टाईम तयार आहे। फक्त आता त्यासाठी आपल्या सगळ्या महिला मंडळीची मला साथ पाहिजे, घरच्यांची सर्वांची साथ पाहिजे, इतर अकॅडमीची सुद्धा साथ पाहिजे। मी पुण्यालाच असतो, पुण्याहून मुंबई काही असे जास्त दूर नाही आहे, पुण्याहून आरोग्यमंत्री यांचं काही घर जास्त काही असं दूर नाही। तर अशासाठी आपल्याला जमा होण्यासाठी मी ANM 2025 हा ग्रुप तयार करत आहे। तर या ठिकाणी पुढची रणनीती आपल्याला त्यांना भेटण्यासाठी सर्वात महत्त्वाचं एकत्र येणं आहे। तुमचे काय मत आहे तुम्ही या ग्रुपवर टाकायचे। तसंच माझा व्हॉट्सअप नंबर हा आहे, या ठिकाणी कृपा करून या विषयावर चर्चा करण्यासाठी फोन कोणीही करू नका, अगोदर व्हॉट्सअपचे मेसेज करा। ते मेसेज माझ्यापर्यंत पोहोचले की त्याच्यावर काय कार्यवाही करायची आहे, कोणत्या तारखेला आपल्याला त्यांना भेटायला जायचं आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे एकदा सरकार बदललं की नंतर आपली परीक्षा परत 1-2 वर्ष होत नाही आणि ज्या काही महिला कदाचित उंबरठ्यावर असतील
आता काही तर महिला याला पात्र असणार नाहीत, परंतु ज्या काही महिला या उंबरठ्यावर असतील, लक्षात ठेवा जागा रिक्त राहून सरकारचाही फायदा नाही आणि आपलासुद्धा फायदा नाही, सरकारला काही घेणं नाही। मात्र आपल्याला या ठिकाणी ताबडतोब दुसऱ्या निवडणुकीच्या आज जर या ठिकाणी ह्या रिक्त जागासाठी जाहिरात काढता आली, तिच्यावर दबाव टाकता आला तर या ठिकाणी फारच चांगलं आहे। सगळ्यांनी यासाठी तयारीत राहायचं आहे आणि तयारीत राहण्यासाठी एकच आहे की हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होईल तेवढा शेअर करा आणि या ग्रुपला जेवढे जास्त तुम्ही लोक जॉईन करू शकता सगळे ग्रुपला जॉईन करा। तुम्हाला टेलिग्रामला सर्च करायचं आहे फक्त ANM 2025 असं तुम्हाला टेलिग्रामला सर्च करायचं आहे की जेणेकरून या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त या विषयावर चर्चा करणार आहे। इथं कोणत्याही अभ्यासाची चर्चा होणार नाही, कोणत्याही परीक्षेबद्दल दुसऱ्या लिस्ट लागली का हे लागली का चर्चा होणार नाही। फक्त आपल्याला काय करायचं याच्यासाठी हा ग्रुप जॉईन करायचा आहे। तर एवढं बोलतो आणि बाकीचं जे आहे पुढचं जे माझं लेक्चर असणार आहे किंवा पुढचा जो व्हिडिओ आहे तोपर्यंत त्याची आपण वाट पाहायची, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे मला जाणून घ्यायच्या आहेत। येथेच मी थांबतो, धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन याच व्हिडिओमध्ये अशाच विषयावर। तोपर्यंत थँक्यू। व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या विषयावर पुढची काय प्रक्रिया होईल ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। धन्यवाद।